हाय हॅलो नमस्कार, मी अमृता आणि आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर कशात सगळे मस्त ना, तर आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची आणि प्रार्थना. नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर चला आता सकाळचे वाजले 6 आणि माझी नाश्ते तयारी झाली आणि आपल्याला डब्बा पण द्यायचा असतात, त्यामुळे जेवण पण बनवायचं आहे. त्यासाठी पीठ पण मळून ठेवलं आहे. म्हटलं पहिला आपण नाश्ता बनवून घेऊ. तर इथं बघू शकता, इथं पोहे भिजवायला घेतलेले आहेत. आता हे सगळं पोह्यासाठी सगळे आयटम तयार करायचे आहेत. आता पहिला नाश्ता बनवून घ्यायचा आहे. चहा बनवून ठेवला आहे. आज सगळेजण घरात आहेत त्यामुळे आज नाश्ता बनवायला लागले, नाही तर रोज बनवत नाही मी नाश्ता. तर चला आता व्हिडिओ बघत राहा. तर इथं पोहे बनवण्यासाठी सगळी तयारी करून घेतलेली मम्मीनं. कांदा मिरची कोथिंबीर चिरून घेतलेले आणि शेंगदाणे भाजून घ्यायला लागलेले. पोहे पण मस्त असे भिजवून घेतलेत. आणि आता चला तर मग आता पोहे बनवायला सुरुवात करूया. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता चहा पण गरम करायचा आहे आणि या सगळेजण पोहे खायला भरपूर असे पोहे बनवले. तर आता पोहे खाणार आणि मग जरा उन्हात बसायचं आहे. जरा थोडंसं काहीतरी खाल्लं, पाणी पिलं की थंडी वाजते, त्यामुळे जरा उन्हात बसलं म्हणजे जरा बरं वाटते. तर आता देवपूजा वगैरे झालेली आहे. आता नाश्ता करायचा आणि उन्हात जाऊन बसायचं आहे आपल्याला. आणि मग नंतर 12-1 वाजता आपल्याला जेवण बनवायचं. तर इथं अशा प्रकारे पोहे बनवून तयार झालेत. मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे. चहा पण गरम करून घेतलेला आहे. आणि आता सगळ्यांना पोहे प्लेटमध्ये खायला द्यायला लागलेला. चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. तर मस्त असे पोहे सगळ्यांना प्लेटमध्ये दिलेत आणि चहा पण असा मस्त गरम करून घेतला. चहा आणि पोहे असा आहे आपला सकाळचा नाश्ता. अशा प्रकारे सगळ्यांना दिले पोहे. आणि आता देवपूजा पण झालेली आहे. मम्मीचं आता इथं चालू आहे स्वयंपाक बनवायचं. थोडा वेळ पोहे खाल्ल्यानंतर नाश्ता केल्यानंतर उन्हात थोडा वेळ बसलो, कारण आज थंडी वाजत होती. सकाळी बाहेर ऊन पडलेलं पण तरी घरात थंडी वाजत होती. थोडा वेळ उन्हात बसलो आणि नंतर मम्मीचा असं चालू होतं स्वयंपाक बनवायचा. स्वयंपाकामध्ये ती बनवले मस्तपैकी वांग्याची आमटी, चपाती. आमटी बनवण्यासाठी वांगी अशी चिरून घेतली मस्त. तर बघा सकाळी थोडंसं शूट घेतलं आणि त्यानंतर आता डायरेक्ट संध्याकाळी व्हिडिओ चालू केला. तर मम्मी गेली ती बाजारात, तर तिनं काय काय आणलंय ते आपण बघूया. काय काय भाजीपाला घेऊन आलेले आणि त्यानंतर काय स्वयंपाक बनवणार आहे ते पण बघूया. तर व्हिडिओ असा शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहा. आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर एक लाईक नक्की करा. तर आता मम्मी इथं भाजी घेऊन आलेली आहे. दूध पण आणलेलं आहे आणि भाजी पण थोडीफार आणलेली आहे, कारण गुरुवारी पण भाजीपालाच असतोय. फ्लावरचा गड्डा, भोपळे, दुधी भोपळे 2 घेऊन आलेले आहे. बटाटा, मिरची अशा प्रकारच्या भाज्या आणि हे सोयाबीन वगैरे पण घेऊन आलेले भातामध्ये. आणि जी भाजी पण खूप छान लागते, कोबी मटकी. असं थोडंच भाजीपाला घेऊन येतो, कारण गुरुवारी बाजार असल्यामुळे फ्रेश आणायला येते. जास्त आणून ठेवले की ते सुकून जाते. फ्रीजमध्ये ठेवले पण जास्त दिवस चांगलं नसते आपल्याला खाण्यासाठी. आणि ह्या गोळ्या पण घेऊन आलेल्या आहे त्याच्या. तर संध्याकाळची देवपूजा पण झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. मंदिर किती छान दिसायला लागले. आणि आता स्वयंपाक पण बनवायचा आहे. तर इथं दूध तापायला ठेवलं पहिल्यांदा, आणि थंडी असल्यामुळं चहा पिऊया अजून एकदा चहा करूया म्हटलं. तर इथं चहा पण ठेवला आहे मस्त असा. आणि आज खूप थंडी वाजत होती. दरवाजा उघडा ठेवले की असं वाटत होतं फ्रीजचा दरवाजा उघडा ठेवला आहे का काय, असं बाहेरून गार वारे लागले होते एकदम. आणि आता इथं स्वयंपाक पण बनवून घ्यायचं, तर स्वयंपाकमध्ये बनवणार आहे.
मटकी आणि बटाटा मिक्स भाजी. इथं अशा प्रकारे चहा पण बनवून तयार आहे बघा. तर या सगळेजण चहा प्यायला इथं मम्मी चालू आहे स्वयंपाकाची तयारी. तर बटाटा कांदा ते चिरून घ्यायला लागले, टोमॅटो, आणि आता इथं मटकी बनवायला सुरुवात केली. तर पहिल्यांदा कांदा भाजून घेतला मस्तपैकी. तर तेल टाकून जिरे, हळद, टोमॅटो, मसाला आणि त्यामध्ये टाकलेले मटकी पण थोडा वेळ भाजून घेतली. नंतर त्यामध्ये टाकला बटाटा, तर चटणी, कोथिंबीर टाकली. मस्तपैकी अशी तयार झाली मटकी. मीठ टाकलं, थोडंसं पाणी. तर झालेली आपली मटकीची आमटी. मी आता बनवणार आहे ती भाकरीमध्ये गरम पाणी घालायला लागेल, कारण हे पीठ चिकट नाही, चिरत्यात भाकरी करताना, त्यामुळे त्यामध्ये थोडंसं गरम पाणी करून टाकलं आहे तिनं. आणि आता मस्तपैकी भाकरी बनवून घेणार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.